आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करत आहोत। 2024 हे पर्व ज्याला खरं तर एका गर्वाने बघितलं गेलं, जो पर्व तुमच्या डोळ्यासमोर आला। आता 2025 थोड्याच दिवसानंतर जरूर येईल, परंतु वर्षाची संपन्नता एक चांगल्या स्पर्धेने आपण करत आहोत, म्हणजेच आदर्श ट्रॉफी 2024। आज पहिला दिवस, उद्या ही 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतील। 8च्या 8 संघांपैकी खरं तर 4 संघ पुढे आलात। पहिलीच मॅच तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे आता सध्या सेकंड राउंड मधली पहिली निळजे आणि त्यांच्या विरोधात सागाव, म्हणजेच दुसरी मॅच तुम्हाला अगदी टफ एन्काउंटरची पाहायला मिळेल, जिथे श्री गणेश क्रिकेट संघ कोणी आणि त्यांच्या विरोधात जीवांश 11 वडवली 20 संघ एकमेकाच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतील। या मॅच मध्ये सध्या तरी बॅटिंग करण्यासाठी आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे, नितेश आणि केतन। मागच्या मॅच मध्ये केतन थोडासा लवकर बाद झाला होता, टीमचा कॅप्टन नितेशने ते थोडंसं सांभाळलं। पहिल्या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेशन त्याचा खेळीमध्ये राहिला, परंतु दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर नेहमी वेदांतला तुम्ही ॲज अ पॉवर प्ले बॉलर म्हणून बघितलं। त्या पॉवर प्ले बॉलरला या मॅच मध्ये सुद्धा पहिलं ओव्हर टाकण्यासाठी तुम्ही पाहाल। विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला देऊया खूप सारे शुभेच्छा। दोन्ही टीमच्या माध्यमातून चांगला खेळ राहावा। सुपर स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला अनुभवतात, जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात, त्या प्रेक्षकांसाठी एक सुंदर मॅच या ठिकाणी यावी अशी आपण अशा अपेक्षा बाळगूया सामन्याला सुरुवात। पहिलाच बॉल वेगाचा प्रत्युत्तर वेगाने द्यायचं होतं, परंतु बॅटचं कनेक्शन आहे की नाही तेही या ठिकाणी पाहावं लागेल। बॅट जेव्हा फिरली त्याच्यानंतर बॉल आला, मग तो बॉल कदाचित शोल्डरला लागला असावा, तेच सांगतात अंपायर्स। लेग बायची धाव या ठिकाणी मिळेल, शोल्डरला बॉल लागला आणि त्या अनुमानाने लेग बायच्या स्वरूपाने धावफलकाला झाली आहे सुरुवात। सन्मानित तुकारामजी म्हात्रे जे पडले 4 ओव्हरची मॅच, लिमिटेड ओव्हर आहेत। 4 ओव्हर मध्ये आपण 4 फ्रेश बॉलर बघत असतो। 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एक बेनिफिट असतो की एखादं षटक मागडे गेल्यानंतर ते एक दुसऱ्या स्पेल मध्ये कमबॅक होतो, परंतु इथे 4 फ्रेश बॉलर यूज करावे लागतात। समोर खेळतात, फोर्स केलं गेलं, टीमचा कॅप्टन त्याची विकेट स्वस्त्यामध्ये बाद। मागच्या मॅच मधली खेळ कंटिन्यू करायची होती नितेशला, परंतु बॉल पडल्यानंतर थोडासा बॉडीवरती आला, लॉंग ऑनला गावसला गेला, टीमचा कॅप्टन नितेश बाद। होता ना, ज्यावेळेला संघ समोर होता मोठी देसाई, प्रत्येक बॉलरचा वेग तो परिचयामध्ये घेत होता। म्हणजे प्रत्येक बॉलर कशा प्रकारे बॉल टाकत्या, बॉलरची गती आहे, कोणत्या गोलंदाजाचा टर्न आहे, कोणत्या टर्नवरती बॉल टाकेल, तेव्हा कोणत्या मेरिटमध्ये जाऊन खेळायचं आहे, या सगळ्या गोष्टी हर्षलने पहिल्या मॅचमध्ये दाखवल्यात। परंतु आता त्याच्यावरती एक मोठी जिम्मेदारी आली आहे, कारण लिमिटेड ओव्हरमध्ये जेव्हा टॉप ऑर्डरच्या बॅट्समनपैकी पहिला सलामीचा फलंदाज बाद होतो ना, तेव्हा 3ऱ्या 4थ्या आणि 5व्या क्रमांकाच्या खेळाडूंवरती जिम्मेदारी वाढलेली असते। वेदांचा हा बॉल थोडासा खाली राहिला, इनसाइड आउट समोर फोर्स करायचा होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला। हर्षली त्या ठिकाणी बघतायत की बॉलने उचळीच घेतली नाही, पडल्यानंतर डीप राहिला, सरमरीन डिलिव्हरी, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि विकेट नंतरचा हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो। वेदांत बॅटच्या साहाय्याने अजून एकही धाव नाहीये। ओव्हर द विकेटने समोर फक्त प्लेस करायचं होतं, परंतु हाही बॉल चला बॅटच्या हलक्याशा संपर्काने बाहेर, तो म्हणजेच विकेट किपरच्या हातामध्ये। आतापर्यंत जर आपण पाहिले ना तर एकही बॅटच्या साहाय्याने धाव नाहीये। लेग बायची पहिली धाव आली, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतरचे हे 2 डॉट बॉल आल्यात। ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडनं पारितोषिक, वेदांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये। ओव्हर द विकेटने आताही वेग होता, आताही वेग होता। या गोलंदाजाला तुम्ही समोर बघितला रीड करण्यात अपयशी ठरत असताना हर्षल आणि त्याच्या विरोधात हा 3रा डॉट बॉल या ठिकाणी खेळला जातोय, तो म्हणजेच हर्षल आणि वेदांत। खरं तर यांच्या दोघांमध्ये हा मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ सुरू आहे, परंतु त्याच्यामध्ये सर जातोय सध्या तरी वेदांत। यावेळेला उचलण्याचा प्रयत्न, श्वास सोडला असेल कदाचित हर्षलने, कारण बॉल मध्ये विकेट किपर इन ऍक्शन मध्ये। या 6 बॉल मध्ये फक्त लेग बायची धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये 2 विकेट, फक्त
एकच धाव खर्च करत असताना कमबॅक प्रोडक्टिव्ह ओव्हर पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळत असताना फिनिश केलंय गोलंदाज वेदांतनं. होता परंतु हा काव फेस क्लिअर करत असताना अगदी बॅट्समन जर आपण बघितले तर केतनच्या बॅटमधून हा षटकार आला, आघाडीला गेलाय आणि त्यांनी आता धावफलक वाढवलाय. रोहितच्या विरोधात दुसरा अटॅक करण्याचा प्रयत्न, इनफिल्डला प्रॉपर क्लिअर केले गेले, कव्हर्सला फिल्डर धावतात, दोन दोन फिल्डर अडवण्याचा प्रयत्न परंतु एका फिल्डरने अडवला गेला तो बॉल आणि दरम्यान जर आपण पाहिल्या तर या बॉलवरती मिळतात धावा 2. एकजुटीने जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना तेव्हा एकजुटता तुम्हाला फक्त फिल्डिंगच्या माध्यमातून दाखवावी लागते, कारण 2 फिल्डर होते. डीप मधला जो फिल्डर होता त्याला वाटलं की इनफिल्डचा फिल्डर पोहोचू शकत नाही, त्याच्यामुळे त्याने धावा घेतला, त्यांनी पावलांचा वेग वाढवला गेला आणि अखेरकार कव्हरला त्या बॉलची फिल्डिंग तुम्ही बघितली गेली आणि त्या बॉलवरती मिळतात धावा 2. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9. आतापर्यंत स्थिती कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे केतनचा, परंतु अवे फ्रॉम द बॉडी हा रोहितचा बॉल जास्त बाहेर टाकला. पंचांनी घोषित केला व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10 वरती. कौतुक करेन मी वेदांतचं, कारण पहिलं षटक हाताळत होता. पहिली लेग बायची धाव जर आली नसती तर कदाचित या स्पर्धेतलं निर्धाव षटक तुम्हाला पाहायला मिळालं असतं, परंतु लेग बायची सिंगल आणि त्यानंतर 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये तुम्ही पाहिलेत. चिन्मय टीमचे कॅप्टन, परंतु त्याच्या अगोदर फिल्डर पोहोचला गेला. सूरज फेकतोय स्ट्रायकिंग एंड वरती, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल ॲक्युरेटली आला. टप्पा पडल्यानंतर दरम्यान अजून 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे धावफलकावरती. संतोष आणि केतन यांना ना पार्टनरशिप आता टिकवायचे आहेत, कारण पार्टनरशिप जर टिकेल, पहिल्या मॅच मध्ये सचिनची कामगिरी चांगली राहिली आणि प्रत्येक मॅच मध्ये एकच खेळाडू चांगला खेळ करेल असं काही नसतं, त्याच्यामुळे आता ही पार्टनरशिप जर जंगली ना तर धावा बनतील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पद्धत आले ते ओळखलं रोहितने, जसा पुढे आला खरं तर केतन तसा त्याच्या समोर बॉल वेगाने टाकला. लेंथी थोडीशी मागे होती, मागे लेन टाकली, तिला पिक करण्यात थोडासा अपयश पदरी पडला गेला तो म्हणजे केतनच्या, आणि या बॉलवरती एकही धाव नाहीये. ज्या 12 धावसंख्या बनल्या गेल्यात ना त्या 12 धावसंख्येचा महत्वाचा वाटा खरं तर केतनचाच आहे, कारण लेग बायची एक सिंगल आली आहे, त्यानंतर आपण एक व्हाईट बॉल बघितला, म्हणजे केतनच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आल्या 10. रोहित तयार, ओव्हर द विकेटने रोहितचा बॉल पुन्हा एकदा टर्न केलाय. सूरज पुन्हा एकदा, चिन्मय त्याच्या बॅकअपला आहेत. आता सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा नॉन स्ट्रायकिंग वरती फेक, मी तर म्हणेन चुकीच्या एंडला फेकी आली, कारण स्ट्रायकर एंडवरती जर फेकी केली असती ना तर कदाचित त्या एंडला केतन रिस्की दुसरी पूर्ण करण्याच्या अनुमानाने होता. तिथे झाला 2 धावा कंप्लीट. पोचला गेला रोहितच्या बॉलवरती दुहेरी धावसंख्या जी बनवत असताना स्ट्रायकिंग एंडवरती केतन, आणि आतापर्यंत या ओव्हरमधले 5 चेंडू समाप्त झालेत आणि शेवटचा बॉल या ठिकाणी टाकण्यास सज्ज. रोहितचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय मागे, परंतु शेवटचा बॉल यशस्वी या ठिकाणी टाकत असताना 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी गमावल्यानंतर 14 जिथे बॅटिंग करतोय संघ जे हनुमान क्रिकेट संघ निळजे. म्हणजेच लिमिटेड ओव्हरमध्ये ना भरपूर सारा अनेक साऱ्या मॅचमध्ये सस्पेन्स असतो, कदाचित सस्पेन्स आता नसावा, म्हणून निळजे टीमला विचार करावा लागेल की आता मोठे स्ट्रोक कसे येतील. एका बाजूला सँडी आहेत, सँडी गेल्या स्ट्रायकिंग एंडवरती आणि तिसऱ्या ओव्हरला आता सुरुवात करण्यासाठी आला मिलिंद. आज बॉल वेल लेफ्ट, चांगला लेफ्ट केलाय. आपण टेस्ट क्रिकेटमध्ये बहुतांश वेळेला असे लेफ्ट चेंडू करत असताना बॅट्समन बघतोय,
परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेट जे जे खेळाडू खेळतात, ऑफस्टंपचा बाहेर जाणा बॉल निदर्शनात आला तर तो बॉल खेळाडू लेफ्ट करत असतात. तसंच केलं गेलं फलंदाज सँडीनं. मिलिंदचा लोवर फुल टॉस, गतीमध्ये परिवर्तन होतं, फसवलं गेलं. आधीच ना मिलिंदने खरं तर पोझिशन बघितली होती, कारण संतोष एक उंच पुरा खेळाडू आहे. त्याच्या बॅटची ग्रीप तो स्ट्रॉंग पकडत असतो, बॅटचा फ्लोही चांगला ठेवत असतो. त्याच्यामुळे एक आक्रमक खेळाडूच्या समोर स्लो बॉल टाकणं हे त्याच्यासाठी चांगलं राहिलं. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस, पुन्हा एकदा फसवलं गेलं. पुढे आला त्या ठिकाणी खेळाडू, परंतु इथनं बाद होण्याची दाट शक्यता होती. विकेट किपरकडनं तो हिट झाला नाही, त्या अनुमानाने आता इथनं लागोपाठचा दुसरा बॉल डॉट. आता सचिनला हेच वाटत असावं की एखादी विकेट यावी, मी मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. पहिल्या मॅचमध्ये जसा मी खरं तर शेवटच्या ओव्हरमध्ये अटॅक केला तसा अटॅक करेन, परंतु सध्या तरी अशा अपेक्षा सँडीकडनं सुद्धा आहे. यावेळेला तिसरा डॉट बॉल, लागोपाठचा तिसरा. अजून 9 बॉलचा खेळ उर्वरित या ठिकाणी आहे आणि त्या बॉलमध्ये खरं तर आता धाव भरपूर काही बदल करण्यास भाग पाडते. आता ही परिस्थिती होती, थोडीशी कमकुवत झालेली परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न 3 खेळाडूंनी केला. प्रथमतः केतन चांगल्या प्रकारे खेळला. केतनच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर 2 डबल्स, एक षटकार आला, 3 डबल्स, एक षटकार आलाय. नितेश लवकर बाद झाला, हर्षल लवकर बाद झाला, संतोषी थोडासा अदबळ झाला आणि आता स्ट्रायकिंग इनवरती सचिन झालाय. त्याच्यावरती मोठी जिम्मेदारी आहे आता खेळाची. सचिन समोर सुद्धा चांगला बॉल टाकलाय, चांगला बॉल टाकलाय. हे जे 4ही बॉल जर आपण पाहिले गेले ना तर ते खेळण्यात अपयश आलं मिलिंद समोर संतोषला. आणि आता पहिलाच बॉल जो 5वा होता तो सचिन समोर टाकला त्याने सुंदर. म्हणजेच मिलिंद याचं सुद्धा या मॅचमध्ये कमबॅक होताना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघताय. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल तोही उचलण्याचा प्रयत्न, तोही डॉट बॉल. जशा प्रकारे वेदांनी बॉलिंग केली तशाच प्रकारे मिलिंद बॉलिंग या ठिकाणी करत असताना अगदी टिचून मारा केला आणि त्या टिचून माऱ्यामध्ये खरं तर निळजेस संघाला पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचं काम मिलिंदने सुद्धा केलं. या ओव्हरमध्ये सुद्धा फक्त सिंगल विकेट आली. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये फक्त धावा 15. संघ बॅटिंग करत असताना निळजेच्या 3 ओव्हर आता खरं तर पाहिलं तर अगदी इम्प्रुव्हायझिंग राहिलंय. इम्प्रूव्ह केलं गेलं. बॉलर लाईनअपमध्ये इम्प्रूव्ह नव्हता, परंतु जो वेदांतने टप्पा होता त्याच्यामध्ये त्याची इम्प्रूव्हमेंट पाहिली. रोहितच्या विरोधात जरूर 13 धावा आल्या, एक सिंगल आली मिलिंद. खरं तर टीमचा कॅप्टन जेव्हा आपली जिम्मेदारी पूर्ण करतो ना तेव्हा येणाऱ्या खेळाडूंनी सुद्धा ती जिम्मेदारी पार पाडायला हवी. या वर्षामध्ये कॅप्टनला एक बाईक उचलताना तुम्ही बघितला, आत्ताच चिन्मय या टीमचा कॅप्टन आहे. SSCC ट्रॉफी खंबालपाडा या ठिकाणी चिन्मयला या हंगामामधली पहिली बाईक मिळाली गेली. तेव्हापासून या हंगामामध्ये त्यांनी सांगितलं गेलं की या हंगामामध्ये सध्या तरी सागाव संघ हा खूप चांगल्या प्रकारे सर झालाय प्रत्येक टीम्सला. त्याच्यामुळे याही मॅचमध्ये निळजेस संघाला ते परास्त करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. शेवटच्या षटकाला झाली सुरुवात. बॉल मागे चालला. टीमचा कॅप्टन इन ऍक्शन मध्ये. चिन्मय पोहोचला गेला बॉल खाली. 2 धावा तर डेफिनेटली कंप्लीट होतील. फेकी केली गेली स्ट्रायकर एंडवरती. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आलाय. पहिल्याच बॉलवरती मिळतात धावा 2 आणि 2 ने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जिथे सचिनच्या टी शर्टवरती जो आकडा आहे तोच आकडा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये 17 धावा टीमच्या टोटलमध्ये. आतापर्यंत पाहिलं गेलं तर हा 4था षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या बॉलवरती मिळाला 2 धावा आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो म्हणजेच हर्षद. फुल टॉस बॉल हवेमध्ये आहे. मिस्टामिंग स्ट्रोक वेदांत आहे नो डाऊट. जुळे झाकाने विश्वास ठेवा. विश्वासू खेळाडू लॉंग ऑनला गावासला गेला तो म्हणजेच फलंदाज. सुरुवातीला आघाडीला गेला होता केतन, त्याची केली संपुष्टात. केतन बाद.
केलाय. आता या ओव्हरमध्ये हरेश आहे. हरेशने पहिल्याच बॉलवरती 2 धावा जरूर खर्च केला. त्याच्यानंतर विकेट आला आणि आता दिशांग गेलाय म्हणजेच क्रमांक 6 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. दोन्ही गोलंदाज आपण फास्टरच पाहिलं. ही लेंथ आपण पाहिली थोडी पुढे ठेवण्यात आली होती हरेशच्या माध्यमातून. याच्या अगोदर लेग स्टंप वरती बॉल जिथे 2 मिळाला गेला आणि त्याच्यानंतर त्याला विकेट प्राप्त झाली आहे. हा ही फुल टॉस बॉल ऑन साइडला इनफिल्डला भेदून बॉल चालला डीप मध्ये. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. कदाचित सूरज कडनं ही मिस्टेक व्हायला हवी नव्हती परंतु बॉल अगदी खाली होता. ग्राउंडिंग स्ट्रोक मिस्टेक झाली त्याचा फायदा उचलला गेला. निळजे टीमच्या 2 खेळाडूंनी दिशांच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. ह्या धाबा 2. दोन्ही टीमची धावसंख्या अजूनही पुढे सरकत असताना 19. इथं गरज आहे आता मोठ्या फटक्यांची. लेंथ वरती बॉल ऑन साइड लेग. त्या ठिकाणी विकेट किपरच्या मागे त्यांनी आपली कामगिरी पूर्ण केली गेली आणि अखेरकार खेळी समाप्त 6 नंबर वरती गेलेल्या दिशांची सुद्धा इथनं विकेट मिळेल अजून एक आणि लागेल हा सटका टीम निळजेला. हा बॉल डॉट गेला ना तर थोडासा संताप करताना तुम्ही पाहाल थोडासा अग्रेसिव्ह तोही होईल कारण त्याला जास्त बॉल फेस करायला मिळालेच नाही. त्यांनी फक्त 2 चेंडू फेस केले. त्या 2 चेंडू मध्ये त्याची एकही धाव तुम्ही पाहिली नाही. धावपल खूपच कमी आहे कारण 19 धावा आहेत फक्त. ओव्हर द विकेटने हा बॉल जरूर टॅप केला. सचिनला आता मिळेल संधी. सचिनचा विचार असेल की आता एखादा मोठा स्ट्रोक यावा 25 पेक्षा जास्त धावपलक या ठिकाणी बनलं जावं त्यासाठी प्रयत्नही केले. 4 बॉलरची चांगली कामगिरी त्यामध्येच खरं तर प्रयत्नांना अपयशी ठरवण्याचं काम केलं टीम निळजेच्या. सागाव टीमची आजच्या दिवसामध्ये बॉलिंग चांगलीच राहिली आहे कारण त्यांचा अटॅक त्यांनी कधी सज्ज राहायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. खोनी आणि वडवली बी. खाडी गावचं भवितव्य म्हणजे सर्वांचा लाडका पप्पू सध्या तरी मंचावरती मॅचचा तो आनंद घेतोय त्याचंही स्वागत. व्यासपीठावरती विराजमान असलेले आपले पाहुणे. खरं तर एका बोटाने खाडी गावचा भवितव्य बदलवणारा हा चेहरा आणि या क्रीडांगणावरती नेहमी हवा हवासा वाटणारा पप्पूचं आगमन. थोडासा सतर्क राहावा लागतो. जे मैदानाच्या बाहेर मग ते खाद्यपदार्थ काही असो ज्यूस असो त्यांना सतर्क राहावा लागतो जेव्हा पप्पू आल्यावर. वडवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टीम खोनी कॅप्टन लवकरात लवकर या. आपण लवकरात लवकर टॉस करू. नको ना मला विशील वाटते. तर व्यासपीठावरती खरं तर सागाव टीमला सपोर्ट करण्यासाठी जरूर आलेले आहेत परंतु अजित देसाई एक चांगले समालोचक आहेत. तर मी विनंती करेन की सागाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय सो अजित देसाई या 4 ओव्हरमध्ये त्यांचा चांगला समालोचन तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. दरम्यान आपण टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित असलेले आपले पाहुणे त्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. ज्ञानेश्वर दादा यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हातून हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करावात. दोन्ही टीमला खरं तर शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल संपन्न करत आहोत. टेल आणि दुसऱ्या बाजूला हेड आहे. नाण्याच्या 2 बाजू. कॉल करतील 3 वडवलीचे कॅप्टन अर्थातच कावा. टेल असा कॉल कावाचा आणि कॉल लागला त्यांच्या विरोधात कॉल लागलाय म्हटलं गेलं तर कोणी संघाने टॉस जिंकलाय. मान्यवरांना विनंती करेन की व्यासपीठावरती विराजमान व्हा. करण आपल्या सोबत आहेत. खरं तर पहिली मॅच अगदी सुंदर पद्धतीने बॉलिंगच्या माध्यमातून जिंकली परंतु आता तुमचाच कॅलिबरचा जो खरं तर गोलंदाज तुमच्या टीममध्ये त्याच कॅलिबरचा समोरही एक चांगला गोलंदाज आहे. टीमच्या कॅप्टनच्या भूमिकेमध्ये खरं तर कावा आहेत. तोही एक चांगला बॉलर आहे. म्हणजेच दोन्ही टीममध्ये द्वंद्व हे तेवढं चांगलं पाहायला मिळेल. प्रथमतः 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकला काय डिसिजन घेशील? बॅटिंगचा डिसिजन या ठिकाणी घेतला गेला. हा डिसिजन घेण्यामागचं काही कारण? नाही पहिल्या मॅचला बॅटिंग केली होती या मॅचला बॅटिंग करण्याचा प्रयत्न. म्हणजे पहिल्या मॅचची जी बॅटिंग आहे ती तुम्ही कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न करा. समोर संघ वडवली बी आहे. काय वाटतं प्रेक्षकांना एक चांगली मॅच पाहायला मिळेल? हो नक्कीच. तुझा रोल नेहमी या टीम मध्ये खूप मोलाचा राहिलाय. अजूनही काहीशे यंगस्टर या टीम मध्ये इन्व्हॉल्व होत आहेत.
अनंतासारखा एक खेळाडू आता तुम्ही या टीममध्ये घडवलाय आणि तुम्ही सगळ्या टीमला खरं तर एक संदेश मॅसेज जरूर देत असतात की दरवर्षी एखादा नवीन चेहरा तुम्ही तुमच्या टीममध्ये इन्व्हॉल्व्ह करत असतात. ही स्पर्धा आहे, या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय? स्पर्धा खूप छान आहे. थँक्यू सो मच. हे कोणीच्या टीमच्या कॅप्टनचं ओपिनियन नक्कीच होतं. कावा आपल्यासोबत आहेत. पहिली मॅच खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सर केली, त्याच्यामधला अनेक सारा जो भार होता तो तुझ्यावरती जिम्मेदारीचा राहिला, त्या जिम्मेदारीला पूर्ण केला. कारण मैदानाच्या आतमध्ये 3 धावा पूर्ण करणं हे मोस्टली भरपूर कमी खेळाडूंना नक्कीच पॉसिबल होतं, परंतु तो 3 वेळा त्या 3 धावा कंप्लीट केला आणि त्या अनुमानानेच तो संघ तुम्ही पुढे घेऊन गेलात. आता करायची फिल्डिंग, म्हणजेच टॉस गमावलाय तरी हा डिसिजन तुला फिल्डिंगचा आलाय, हे तुझ्या मनासारखं झालंय का? हो नक्कीच. टॉस जिंकल्यानंतर मी देखील क्षेत्ररक्षणच घेतलं असतं आणि ते आता मनासारखंच झालं. काय वाटतं किती धावसंख्येपर्यंत रोकाल संघ खोनीला? विकेट तेवढी म्हणजे चांगली नाही, त्याच्यामुळे जेवढं कमी होईल तेवढ्या रनपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. सुंदर ओपिनियन नक्कीच तुम्ही गावाचं ऐकलं. टॉस बॉक्समधून न्यूज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत की ह्या टॉसवरती डिसिजन लागला गेला अपोजिट टीम वडवलीच्या बाजूने, अर्थातच कोणी टीमने टॉस जिंकला, डिसिजन त्याने बॅटिंगचा घेतलाय. म्हणजेच नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला फिल्डिंग करताना पाहायला मिळेल वडवली बी. सज्जत आमचे मी विनंती करेन की 4 ओव्हरसाठी सागाव संघ खरं तर मैदानाच्या आतमध्ये उतरेल. अजित देसाई एक सुंदर समालोचक आहेत, मी विनंती करेन की तुमच्या सुंदर वाणीतून या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये लोकांपर्यंत तुम्ही तुमचा आवाज पोहोचवा. हॅलो. थँक्यू सो मच भागेश सर. पण जरूर भागेश सरांचा आवाज ऐकला. एका बाजूला टीम सागाव आणि दुसऱ्या बाजूला टीम निलजे, या दोघांमध्ये आपण फाईट बघितली. टॉस जिंकलेल्या टीम सागावने घेतलेलं क्षेत्ररक्षण आणि इथून माशमध्ये धावा बनायला 20-21 धावांचं एक लक्ष ठेवलंय टीम सागाव संघासमोर. आजच्या दिवसामध्ये आपण जरूर बघतोय प्रथमेश ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला भागेश सर यांचा आवाज जरूर ऐकतोय आपण सकाळच्या क्षेत्रापासून. चांगले समालोचक आहेत आमचे गुरुवर्य, जरूर आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथून आदर्श चषक 2024 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. आपण चांगलं असं ही स्पर्धा आपण जरूर पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एकदा रन झाली, पुन्हा एकदा दिला होता, फक्त खेळून पुन्हा एकदा दिला होता, फक्त खेळून काढला. खराब क्षेत्ररक्षण झालंय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. एकीच रूपांतर 2 धाब्यांमध्ये आपण जरूर बघितलं. क्षेत्ररक्षण खराब झाल्यानंतर जरूर आपण बघतो ना क्रिकेटमध्ये एका एका धाब्याला फार प्राधान्य. जेव्हा एका एका धाब्याने संघ परास्त होतो तेव्हा माहिती असतं त्या संघाला. आपण जरूर बघतो आतापर्यंत कुठेतरी परास्त झाल्यानंतर पूर्ण बॅकफुटला संघ जातो. आणि क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही देखील होऊ शकतं. आणि इथून या मॅचमध्ये धावा आतापर्यंत झाल्यात त्या मात्र 4. लक्ष 21 धाव्यांचा ठेवलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार नितेश. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे दूरवरून आलाय, तोपर्यंत एक सिंगल झाले, दुसरीचा कॉल आणि फैकी करायपर्यंत 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केला. एक चांगली रनिंग आहे. सागाव टीमला माहिती आहे धावा जास्त नाही पाहिजे, तिथून सिंगल डबलने देखील रन्स कंप्लीट होऊ शकतात. आणि इथून तेच चित्र 15 रन्स समीकरण साधं सोपं. 14 बनवायचे असतील कारण 7 झाल्यात. 21 धाव्यांचं लक्ष. 18 बॉल अजूनही या मॅच मध्ये. 14 रन समीकरण सांगायला लागलं तर 2 षटकार या मॅच मध्ये. मॅच कुठेतरी वेगळी बदलेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. ओव्हर नंबर 2 मध्ये आला वैयक्तिक पहिलं, तर संघासाठी दुसरं घेऊन येतो नागेशला आपण नक्कीच पाहिलं. ओव्हर नंबर 2 मध्ये येतो स्ट्रायकिंगला सूरज, नौसेकेला चिन्मय पाटील आणि गोलंदाज येतो तो नागेश. आदर्श चषक पडलेगाव अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्या माध्यमातून आपण बघितलं ना दरवर्षी अशी चांगली अशी स्पर्धा जरूर कव्हर केली जाते. आणि इथून तेच आपल्याला चित्र पाहायला मिळतं. बॉल होता या पहिला बॉल सूरज भोईरसाठी. फटका तर उंच गेला, क्षेत्ररक्षक झेल खाली. नितेशने सांगितलं माझा झेल टिपला सूरजने, मी देखील सूरजचा झेल टिपणार. आणि इथून आपण देणार आहोत दिलदास्त संधी जरूर.
नक्कीच बघितलं विकेटचं पतन सूरजला माघारी परतावं लागलं. टीम सागाव अजूनही 11 रन्स या मॅच मध्ये बनवायचे आहेत. बॉल तयार. हो चांगला बॉल टफ पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. अतिशय वेगाने निघून जातोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे नागेशची. अजूनही 11 रनची गरज आहे. बॉल झाले आतापर्यंत नागेशचे दुसऱ्या ओव्हर मधल्या ते मात्र 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. नाहीये पाहिजे बा. मगाशी सांगितलं क्रिकेटमध्ये काही देखील होऊ शकतं आणि टीम इथून निलजे चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. फटका जरूर चिन्मयने चांगला खेळला होता मात्र थोडासा आपण बघितला ताकद थोडीशी कमी पडली आणि इथून चेंडू कुठे थोडासा आतमध्ये राहिला. थोडीशी कमी पडली आणि इथून चेंडू कुठे थोडासा आतमध्ये राहिला आणि त्यानंतर बटन झेल टिपला. क्षेत्ररक्षकाने आपण नक्कीच बघितलं. इथून आता मात्र मॅच मध्ये बनवायचे अजूनही 11 रन्स. टीम सागावला झालं तर स्कोरबोर्ड वरती ते मात्र आतापर्यंत 10. अजूनही 11 धाब्यांची गरज आहे. समीकरण मोठं नाही आहे. नऊ नंबर जर्सी आहे आणि इथून ओव्हर नंबर 3 मध्ये येतो. अजूनही 12 बॉल. टीम 11 धाब्यांची गरज टीम सागाव टीमला. नक्कीच खांडीगावचे पप्पू पुन्हा जरूर बघतोय. सकाळपासून या मॅच मध्ये जरूर दिसतात आपल्याला. इथून मॅच मध्ये 12 बॉल आणि बनवायचे 11. केतन संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं घेऊन येतो. पहिलाच बॉल वेदांच्या बॅट मधून थोडासा फसलाय की काय मात्र नाही. निघून जातो डोक्याच्या वरतून सीमारेषा पार. वेदांत पाटीलच्या बॅट मधून येतो बिग षटकार. डीजे चांगला क्रिकेट दाखवला या मॅच मध्ये देखील. तेच गोलंदाज देखील तितकाच चांगला. हलक्या हाताने घेऊन काढलाय. एक सिंगल जरूर आलाय. करणला पण पहिला दुसरीचा कॉल घातक धरते की काय मात्र. काय रनिंग आहे पूर्ण वेगाने. हे क्रिकेट आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. अजूनही 3 धाव्यांची गरज टीम सागावला असणार. इथून बॉल शिल्लक राहिलेत आतापर्यंत 10 बॉल मध्ये बनवायच्या धावा 3. नेक्स्ट मॅच आपण जरूर टॉस देखील केला. टीम वडवली बी आणि त्यांच्यावर फाईट करेल संघ तो कोणी. इथून झेल ड्रॉप आपल्याला जरूर पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. आणि क्रिकेटमध्ये बघायला गेलं ना आतापर्यंत कॅच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या. क्रिकेटमध्ये झेल जर सुटला ना अगदी तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रनांचा धावा वाढवत राहतो. आणि या मॅच मध्ये आता समीकरण बदललं. साधं सोप्पं हे मात्र 2 धावा टीम सागावला अजूनही बनवायचे आहेत. हा बॉल मोठा फटका खेळायचा आहे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू निघून जातोय. इथून सिंगल डबल जरी केलं तरी 2 धावा कंप्लीट होऊ शकतात. मोठ्या फटक्याची गरज नाहीये टीम सागावला.
धावसंख्या तर फलकावरती पाहायला मिळते ते मात्र 19 या आकड्यावरती बॉल झाले आतापर्यंत 4. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 टू गो. स्ट्रायकिंगला रोहित बोईर. फुल टॉस सरा बॅटने खेळून काढला. नितेश जात आहेत मात्र तोपर्यंत चेंडू निघून जातोय. येतोय विजयी चौकार आपल्याला पाहायला मिळतो रोहित बोईरच्या बॅट मधून. टीम सागाव हार्ड लक बॅड लक टीम नीलचे. हरकत नाहीये. इथून पुढच्या मॅच साठी देखील तुम्हाला शुभेच्छा असतील टीम सागाव. इथून चांगलं क्रिकेट दाखवलं टीम नीलचे सोबत. आणि इथून टॉस जिंकला टीम खोनीने घेतला बॅटिंगचा निर्णय आणि फिल्डिंग साठी आमंत्रण केलं टीम